गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रगवर कारवाई खरं तर होती आहे, मात्र कुठेतरी युवा पिढी बर्बाद करण्याचं काम ड्रग माफियापासून सुरू आहे, दुसरीकडे कारवाया होत आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्यमंत्री पंकज भाऊ आहे। पंकज भाऊ, कशा पद्धतीने ह्या कारवाया होऊ लागलेल्या, कुठेतरी युवा पिढीकडे व्यसनाधीन करण्याचं काम सुरू अँटी नार्कोटिक स्क्वॉडची आपण ह्याकरता स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे। आपण बघितलं की काही दिवसामध्ये ड्रग माफिया हे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झालेले होते। याच्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता DRI ह्या केंद्रीय संस्थेने देखील मोठ्या प्रमाणावर धाडी टाकलेल्या आहे। त्याच पद्धतीनं स्थानिक पोलीस प्रशासन असो, राज्याचा पोलीस विभाग असो, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा न्याय त्या ठिकाणी अँटी नार्कोटिक्स सेलची देखील स्थापना करण्यात आलेली आहे। कुठेतरी ज्या पद्धतीने राज्याचं राजकारण आपण पाहतो, सुनेत्रा पवार यांनी जेव्हा शपथ घेतली तर कुठेतरी टीका त्यांच्यावर केली जाते का राखाई अजून शांत व्हायची होती, अशा सगळ्या परिस्थिती ज्या पद्धतीने टीका चालू आहे, कसं पाहतात? नाही, ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस कदाचित तो निर्णय घ्यावा लागला असेल। शेवटी हा सर्वस्वी निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा होता आणि तो त्यांनी त्या ठिकाणी घेतला। कुठेतरी टीका होते आहे की एवढं सगळं होत असताना एकत्र येणार होते पक्ष, ज्या पद्धतीने दोन्ही पक्षाचं ठरलं होतं, तारीख ठरली होती, अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहे। कितपत विश्वास वाटतं, कारण की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की अशी कुठली चर्चा माझ्या कानापर्यंत तरी आली नव्हती, राजकारण करून नाही, एक स्पेसिफिक एका पक्षाचे लोक ह्या संदर्भात सांगत आहेत की विलिनीकरण होत आहेत। जर विलिनीकरण होत असलं असतं तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी माहिती असली असती आणि विशेष करून आदरणीय अजितदादा आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असलेले संबंध लक्षात घेता किमान ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयांना माहिती असली असती। तरी एका विशिष्ट पक्षाचे लोक ह्या संदर्भात असं सांगतात की बाबा विलिनीकरण होतं, पण असं शक्य नाही आहे। ही माहिती दोन्ही पक्षातल्या लोकांना त्या ठिकाणी माहिती असली असती। तर संधीचं सोनं गेलं तर जाणीवपूर्वक अशा पद्धतीची चर्चा बसवली जात असं वाटतं। आता याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर आहे। अनेक लोक विरोधक परिस्थितीचं भान न ठेवता त्या ठिकाणी टीका करत असतात, परंतु जो काही निर्णय झाला तो ती परिस्थिती लक्षात घेता झाला असं म्हणता येईल। अमोल मिटकरींनी संशय व्यक्त केला की 6 जणांचे होते, अनेक कागदपत्र जळाले नाहीत, मग नेमकं काय झालं असा त्यांचा आरोप होती आहे। 5 जणांचे मृतदेह, 6वा मृतदेह नाही, अनेक वेळेस अशी दुःखद घटना घडली की कार्यकर्ते पदाधिकारी हे भावनेच्या भरात काही स्टेटमेंट करत असतात। तरी ह्या संदर्भात काही लोकांना जर का शंका असल्यास ह्या संदर्भातली सखोल चौकशी करण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारकडे देखील केलेली आहे। मागणी जी आहे केंद्र सरकारकडे करण्यात आली, या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ते राज्यमंत्री पंकज भाऊ यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।